चेन्नई सुपर किंग्स IPLच्या सगळ्यात यशस्वी टीम्सपैकी एक टीम. एक काळ असा होता जेव्हा म्हणायचे IPL अशी टुर्नामेंट आहे की जिथे इतर टीम्स चेन्नई विरुद्ध फायनल खेळण्यासाठी भिडतात, कारण चेन्नई सतत फायनलमध्ये असायची. अगदी डॅडीज आर्मी म्हणून ट्रोल झाले तेव्हाही आणि 2 दिवस फायनल खेळावी लागली तेव्हाही चेन्नईने आपली जागा सोडली नाही. अर्थात चेन्नईला कित्येक सेटबॅक बसले, पण चेन्नईने कमबॅक करून दाखवलं. मागच्या वर्षी चेन्नई फेल गेली, पण IPLच्या दुसऱ्या हाफमध्ये चेन्नईला थोडंफार कमबॅक जमलं यंगस्टर्सच्या जोरावर. आता तेच यंगस्टर्स हा सीझन गाजवू शकतात. T20 वर्ल्ड कप विनर संजू सॅमसन, अंडर-19 वर्ल्ड कप विनर आयुष म्हात्रे अशी तगडी बॅटिंग लाईनअप चेन्नईकडे आली आणि पहिल्याच मॅचमध्ये चेन्नईचा स्कोर 127 वर थांबला. चेन्नईची हाराकिरी झाली आणि चर्चेत आला CSKचा मास्टरमाइंड MS धोनी. धोनी इंजुरीमुळे बाहेर गेला आणि त्याच वेळी चेन्नई बॅकफुटला गेली. साहजिकच चर्चा सुरू झाली चेन्नई गणल्याची. पण चेन्नईवर ही वेळ धोनीमुळेच आली का? धोनीशिवाय चेन्नई शून्य आहे का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 2023ची IPL जिंकल्यानंतर चेन्नईला हवा तसा परफॉर्मन्स देता आला नाहीये. 24च्या IPLला ते प्लेऑफ गाठू शकले नाहीत आणि 25च्या IPLला तर त्यांनी 10व्या नंबरला फिनिश केलं. या सीझनला मात्र त्यांच्या बॅटिंग लाईनअप कडून प्रचंड आशा होत्या, ज्या पहिल्या मॅचमध्येच ढेपाळल्या. CSKच्या पहिल्या 5 बॅटर्समध्ये फक्त सरफराज खानचा स्कोर डबल डिजिट होता. त्यानंतरही कार्तिक शर्मा आणि जेमी ओव्हर्टन या दोघांनाच 18 आणि 43 रन्स करता आले. बाकी सगळे प्लेयर्स फोन नंबरच्या आकड्यात आउट झाले. CSKची बॅटिंग लाईनअप पूर्ण 20 ओव्हर सुद्धा खेळू शकली नाही आणि या अपयशापेक्षा जास्त चर्चा झाली एका प्लेअरच्या नसण्याची, अर्थात MS धोनीच्या नसण्याची. या सीझनला धोनी कितव्या नंबरला येणार आणि किपिंग करणार की नाही अशी चर्चा होती, कारण CSKची बॅटिंग लाईनअप पूर्णपणे नव्या दमाच्या प्लेयर्सची आहे. पहिल्या बॉल पासून मारतील असे प्लेयर्स चेन्नईकडे आलेत. त्यामुळेच धोनी आणखी वरती खेळून पट्टा घुमवेल अशी शक्यता होती. पण IPL सुरू होण्याआधीच धोनी काफ स्ट्रेनमुळे 2 आठवडे खेळणार नाही अशी बातमी आली आणि चेन्नई समोर पहिलं मोठं आव्हान उभं राहिलं, धोनी शिवाय खेळण्याचं, अर्थात जडेजा शिवाय खेळण्याचं सुद्धा. पहिल्याच मॅचला 5 नवीन प्लेयर्स उतरवून चेन्नईने अनुभवाची जागा यंग टॅलेंटला दिली खरी, पण हा डाव हुकला. गुवाहाटीचं पिच फ्लॅट होतं, पण बॉल हलत होता, नीप होत होता. कुणीतरी एकाने थांबून खेळण्याची गरज होती, पण तो अँकर CSKला मिळालाच नाही. इथं गेम चेंजर ठरला असता धोनी. आता धोनीला टुकटुक प्लेअर म्हणून कितीही ट्रोल केलं तरी चेन्नईची टॉप ऑर्डर खराब खेळली की धोनी मिडल ऑर्डर सावरून धरायचा. धोनीला एक गोष्ट चांगली जमायची, मॅच शेवटपर्यंत घेऊन जाणं. त्याच्या भोवती खेळणारे प्लेअर मारून खेळायचे आणि शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये बॉल टप्प्यात आला तर धोनी अजिबात सुट्टी द्यायचा नाही. साहजिकच चेन्नईवर बॅटिंग क्रायसिसची वेळ फारशी यायची नाही. 127 वर ऑल आउटला क्रायसिस म्हणावं लागतंय, कारण इनिंगचा 20वा बॉल खेळायला चेन्नईचा इम्पॅक्ट प्लेअर आला होता. याआधी फक्त एकदाच कुठल्याही IPL टीमला इतक्या लवकर इम्पॅक्ट प्लेअर आणायची गरज पडली होती. चेन्नई गणली ती अशी. तरीही जेमी ओव्हर्टन 36 बॉल 43 रन्सची इनिंग खेळल्यानं चेन्नईला किमान बरा स्कोर लावता आला. IPL मध्ये 128 रन्स डिफेंड झाले नाहीत असंही नाही, चेन्नईनेच 116 डिफेंड केले होते. त्यात यावेळी चेन्नईकडे मॅट हेनरी, खलील अहमद, नूर अहमद, अंशुल कंबोज अशी चांगली बॉलिंग लाईनअप सुद्धा आहे. तरीही चेन्नईला आव्हान तयार करता आलं नाही. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने 15 बॉलमध्ये 50 करत मॅच आणखी वन साइड केली आणि रिझल्ट ही फक्त फॉर्मॅलिटी उरली. इथं CSKने मिस केला कॅप्टन धोनी. विराट कोहली कित्येक वर्ष RCBचा कॅप्टन होता, त्यानंतर डू प्लेसिस कॅप्टन झाला, मग पाटीदार कॅप्टन झाला. RCB जिंकली. 2013 मध्ये पॉन्टिंगने मिड सीझन रोहितला कॅप्टन्सी दिली. मुंबईने त्या वर्षीच IPL जिंकली. थोडक्यात कॅप्टन्सी ट्रान्झिशन हा काय मोठा मुद्दा नाही, पण तो जमला नाही एकाच टीमला, चेन्नई सुपर किंग्सला. कारण अर्थातच MS धोनी, चेन्नई सुपर किंग्सचा सगळ्यात मोठा ब्रँड. 2008ला IPLच्या OG टीम्सने आयकॉन प्लेयर्स घेतले होते. मुंबईकडे सचिन, कोलकात्याकडे गांगुली, RCBकडे द्रविड होता. चेन्नईकडे हा आयकॉन प्लेअर नव्हता, त्यांच्याकडे धोनी होता. 2007चा T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लांब केसांच्या धोनीबद्दल प्रचंड हाईप होती, जी चेन्नईने एनकॅश केली. एक अख्खी जनरेशन चेन्नई फॅन बनली, अजूनही आहे, कारण चेन्नईचा थाला.
धोनी हा ब्रँड चेन्नईच्या बिझनेससाठी जेवढा महत्त्वाचा होता तेवढाच प्लेअर म्हणूनही आणि कॅप्टन म्हणून सुद्धा. त्यामुळेच रिटायर होऊन ठराविक काळ झालेल्या प्लेअरला अनकॅप्ड स्टेटस देण्याचा, त्याला कमी पैशात रिटेन करण्याचा निर्णय झाला तो चेन्नईसाठीच झाला अशी चर्चा झाली. धोनी अगदी 8व्या आणि 9व्या नंबरला खेळायला आला, पण तो खेळायला आला कारण चेन्नईला त्याच्या पलीकडे जायचंच नव्हतं. यावेळी चेन्नईने जडेजाला रिलीज करून संजूला घेतलं. दक्षिण भारतात चांगली लोकप्रियता असलेला कीपर बॅटर चेन्नईला मिळाला. यंग टीम ऑक्शनमधून मिळाली. ऋतुराज कॅप्टन म्हणून होताच, पण धोनी इंजुरीमुळे बाहेर पडला आणि पहिल्याच मॅचला टीम गणली. चेन्नईचा नेहमीचा प्रॉब्लेम पुढे आला, ट्रान्झिशन. 2022 मध्ये चेन्नईने पहिल्यांदा फुल टाइम कॅप्टन चेंज केला. धोनीच्या जागी रवींद्र जडेजावर ती जबाबदारी आली. त्या सीझनच्या पहिल्या 8 मॅचेस झाल्या. चेन्नईने त्यातल्या फक्त 2 जिंकल्या. नव्यानं कॅप्टन झालेला जडेजा फारसा चालला नाही आणि चेन्नईने कॅप्टन बदलला. पुन्हा MS धोनीकडे जबाबदारी दिली. 2023 ला चेन्नईने IPL जिंकली. त्यानंतर 2024 ला चेन्नईने पुन्हा कॅप्टन बदलला. यावेळी ऋतुराज गायकवाडला जबाबदारी दिली. 24 ला प्लेऑफचा चान्स हुकला. 25 ला चेन्नई जरा गणली होतीच, पण तेवढ्यात ऋतुराजला दुखापत झाली आणि पुन्हा धोनीकडेच कॅप्टन्सीची जबाबदारी आली. थोडक्यात जेव्हा जेव्हा CSK अडचणीत येते तेव्हा तेव्हा एकच पर्याय पुढे येतो, तो म्हणजे MS धोनी. या सीझनला पहिले 2 आठवडे तरी हा पर्याय अवेलेबल नसेल. त्यामुळे चेन्नईच्या यंग ब्रिगेडला स्वतःला सिद्ध करणं भाग आहे. त्यात धोनीचा लास्ट सीझन असल्याच्या चर्चा जोरदार आहेत. धोनी पहिल्या टप्प्यात 2 आठवडेच बाहेर असला तरी नंतर हा कालावधी वाढू शकतो असंही बोललं जाते, कारण ऋतुराज, संजू हे कोर लीडरशिप उभी करायचा चान्स चेन्नईला आहे. पण या सगळ्यात धोनी शिवाय काय करायचं याची सवयच चेन्नईला नाहीये हे उघड सत्य. कारण जेव्हा जेव्हा टीम अडचणीत आली, जेव्हा जेव्हा ट्रान्झिशन फेल गेलं, तेव्हा तेव्हा धोनी चेन्नईचा सेव्हियर म्हणून पुढे आला. आता मात्र ही वेळ निघून गेली आणि धोनी शिवाय पुढे जायची वेळ आली. अर्थात आत्ताशी एकच मॅच झाली, अजून सगळा सीझन आहे. चेन्नईच्या यंग टॅलेंटकडे गोल्डन चान्स आहे. 2018 मध्ये चेन्नई IPL जिंकलेली तेव्हा त्यांच्याकडे वय झालेल्या प्लेयर्सचा भरणा होता. यावेळी परिस्थिती बरोबर उलटी आहे. पण याही वेळी पुन्हा टीमला वाचवायला धोनी येतो की चेन्नई धोनी शिवाय भिडते. यावर धोनी शिवाय खेळायची सवयच नसल्याने बिघडलेला खेळ किती सावरणार हे ठरेल. तुम्हाला काय वाटतं? धोनी शिवाय चेन्नई ट्रॉफीपर्यंत पोहोचू शकेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि IPL बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.